ती थालीपीठ खायची इच्छा होते, पण त्यासाठी लागणारी सगळी पिठं आणि डाळी आठवल्या की आपण म्हणतो, राहू दे, दुसरं काहीतरी बनव. कारण थालीपीठ बनवायला वेळ कमी लागतो असं नाही. खरा वेळ जातो तो या सगळ्या गोष्टी काढण्यात, मोजण्यात आणि एकत्र करण्यात. आणि रोजच्या धावपळीत कोणाला एवढा पसारा काढायचा असतो? म्हणून ही कल्पना आली. एकदा भाजणी तयार असली की जेव्हा वाटेल तेव्हा थालीपीठ तयार. हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर, मटकी, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ अशा अनेक पौष्टिक घटकांची ही भाजणी. म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डब्यांमध्ये शोधाशोध करायची गरज नाही. आता बघा ना किती सोपं आहे. भाजणीत कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाणी आणि आवडती पालेभाजी ही सुद्धा. मळलं, थापलं, तव्यावर टाकलं आणि काही मिनिटात घरभर दरवळायला लागला खमंग थालीपीठाचा वास. कडेला छान खरपूस झालेलं, वरून थोडंसं तेल आणि आवडती चटणी किंवा दही. असं गरमागरम थालीपीठ समोर आलं की आज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्नच संपला. ही भाजणी तुम्हालाही हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.